तुम्हाला ही मिरचीचा ठेचा खुळा पाहून तोंडाला पाणी येते का? मग चला आपण खानदेशी खुळा आणि कणण्याची भाकर या रेसिपी करायला सुरुवात करूया. इतकं टेस्टी लागतं ना, तोंडातल्या तोंडात राहून जातो हा खुळा. मग नवीन पद्धतीने आपण करायला सुरुवात करूया. अगोदर मी मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे घेतले, ते आपण भाजून घेतले छान तेल टाकून. मग आता त्यांचा खुळा आपण तयार करून घेणार खलबत्त्यात. मग मी इथे बघा खुळा हा तयार करून घेतला. आता तोच तवा आपण गॅसवर ठेवला, त्यात तेल टाकले. चांगलं तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकले. छान कांदा आपण एक कापून घेतलेला होता तो पण टाकला. टमाटा पण कापून घेतलेला होता एक, तो पण टाकला. बघा छान असं त्याला परतवून घ्यायचं. बघा परतवला गेल्यानंतर मी आता त्यात एक चम्मच हळद टाकली, धनेपूड टाकले 1 चम्मच आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं. आता आपण जो मिरचीचा खुळा आहे तो आपण त्यात टाकणार. छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं त्याला. जे खाणार नाही ना, ते पण आवडीने खाणार आणि काही भाजी नसली ना, तर असा खुळा आणि कणण्याची भाकर करायच्या आणि खायचं मस्त. बघा आता याच्यात कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकणार आपण. झाला आपला ठेचा हा खुळा हा तयार. मग घ्या कणण्याच्या भाकरसोबत. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मला, केलं नसेल तर. एकच